दह्यापासून निघलेलं सार लोणी आहे आणि लोण्यातून निघालेलं सार म्हणजे साजूक तूप आहे. तसं फलकट तो संसार येते सार भगवंत, हे लोणी आहे. पण त्याच्यातून निघालेलं साजूक तूप त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे, असार टाकून द्यायचं आहे. सार सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. हो म्हणत जा, नाही कळलं तरी. सारी 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 को गहिरे. जसं सुपाची उपमा दिली साधूला. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाए, सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. सूप आता ते भूतकाळातल्या गोष्टी झाल्या अनिल भाऊ, भूतकाळात झाल्या गोष्टी. आता सूपही गेलं, चाळणी गेली. नाही तर सुपातल्या आणि चाळणीतला फरक माहिती आहे तुम्हाला? एकमेकाच्या विरोधात आहे, निवडणुकीला उभे नाही. विरोधात म्हणजे चाळणीचा गुणधर्म आहे चांगलं चांगलं खाली टाकणे, कोंडाजवळ. सूप विरोधात आहे, कचरा कचरा बाहेर काढणे, चांगलं जवळ. घरी गेल्यावर लावा डोकं, मी चाळणीनं चाळावर. ते चांगलं देते खाली टाकून आणि कोंडा ठेवते जवळ. तशी काही माणसं जन्मभर दुसऱ्याच्या दोषाचाच विचार करतात. समजावं यानं चाळणीकडून माळ घातली. सारे चाळणी. पण सुपाचा धर्म काय आहे? त्या मावल्या पाखडतात ना धान्य, तेव्हा सूप काय करतं? कचरा कचरा बाहेर फेकतं, चांगलं चांगलं जवळ घेतं. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. सार हे ग्रहण करण्यासाठी आहे, असार टाकून द्यायचं आहे. तसं नाम हे सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि सार ग्रहण करायचं आहे. जे शेष शेष त्याला म्हणतात. कोणत्याही नामाला चारणी गुणा, कोणतंही नाम घ्या, त्याच्यात 5 मिळवा, डबल करा, 8नी भागा, 2च उरतंय. हे घरी गेल्यावर डोके चालवा. नाम को चतुर्गुणे उसमें पंच तत्व मिले, द्विगुण करने का काम 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. तुम्हाला वाटेल ते घ्या ना. उदाहरणादाखल विठ्ठल 3 आहे का नाही अक्षर? चतुर्गुणे 3 चौक 12, पंचतत्व मिले 12 आणि 5 17. द्विगुण करने का काम डबल करा 34, 8 से भाग लो, 8 चौक 32 आणि 34 मधून काढा 32, नीचे बसे सो. अरे 3 अक्षरात नाही, 6 घ्या ना. रामकृष्ण हरी. चतुर्गुणे 6 चौक 24, 5 मिळवा 29, डबल करा 58, 8नी भागा, 8 7 56, 2च. घरी गेल्यावर रात्रभर कागद काळे करा, मला मोबाईल करा सकाळी. विठ्ठल सार आहे. आणि जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे. त्या युगामध्ये त्या साधनाला प्राधान्य होतं. आपलं प्रमाण होऊन गेलं. त्याला शेतकऱ्याच्या भाषा सीजन म्हणतात. सीजन. हाडाचा कास्तकार पाहिजे अनिल भाऊ. पुस्तकं वाचून शिकलेला कास्तकार नाही. तर हाडाचा कास्तकार माती हातात घेतली तरी सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. हाडाचा शेतकरी. अरे ज्याला बैलाला पाय किती असतात भाऊ याची कल्पना नाही. ते दिल्लीला आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल आपलं हे ज्याला आता शर्यती सुरू झाल्या, बंद केल्या होत्या. बैल जंगली प्राणी आहे म्हणतं. ते जंगली प्राणी. लेका तुला काय कळणार आहे बैल कोणता प्राणी आहे? याच्यासाठी पुणे जिल्ह्यात जन्म घ्यावा लागेल तुला. बैलाचा 10वा करणारी मंडळी जिल्हे पुणा. 10वा. त्यानं त्याच्या बापाचा 10वा घातला नाही. ते तिथं कायदा करतं. बैल जंगली प्राणी. अनिल भाऊ शर्यत जिंकल्यावर बैलावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करणारा पुणे जिल्हा आहे. एवढं प्रेम. जे लेकराला खाऊ घालत नाही कास्तकार ते बैलाला खाऊ घालतो.
ते म्हणतं बैल जंगली प्राणी, म्हणून हाडाचा कास्तकार पाहिजे. नागपंचमीचा दिवस, श्रावण महिना, मारवाडी समाजाचे शेठजी आले. तिकडची गोष्ट सांगतो, कोणी मनाला लावून घेऊ नका. शर्माजी, गोष्ट तिकडची आहे. शेठजी आले शेतकऱ्याकडे. 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेम भेट. बरं, त्याला लागणारं खतही देतो. हा, फक्त विनंती आहे, आज पेरणी करा. शेतकरी उभा झाला. नागपंचमीला गव्हाची पेरणी? तुझ्या बापानं पेरला होता आपलं तिकडच्या? नाही, आम्ही विकला. आले का मारवाड्या, तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या, आमच्या कास्तकाराच्या पिकवताना गेल्या. अरे नागपंचमीला गहू पेरतात का? दिवाळी हो दे, दिवाळी डबल भावात विकत घेऊन पेरील का? आता सीजन नाही. जसा शब्द आहे तसं कृतयुग हे ध्यानाचं सीजन, त्रेतायुग यज्ञाचं सीजन, द्वापारयुग परिचर्येचं सीजन आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या अवघीच साधने कली लाजविली कीर्तने. विधान बहु सोपा, पूर्वी नागवे पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एक बाबा बरोबर दिलं प्रमाण. प्रत्येकाची इच्छाच आहे, कोणी असू द्या, कोणी क्षेत्रातला असू द्या, शेतकरी असू द्या, पेशंट असू द्या. बोंडवेजी विचारा तुम्ही शेतकऱ्याला, म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, आजार कायमचा गेला पाहिजे. तसं साधनही सोपं पाहिजे आणि फळही मोठं पाहिजे. मग साधन सोपं कशावरून कळेल? इतराचं काठिण्य लक्षात आल्यावर. उपायाची नाही वाणी येतं. योग आहे, कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे. प्रमाण होऊन गेलं बाबाने, योग्य आहे. आपण थोडं 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 सगळे करू आणि वेळेत पूर्ण करू. बघा अनिल भाऊ, काही काळजी नाही. ज्ञान मार्गाचा विचार करा, तो सर्वसामान्याला न पेलवणार आहे. कारण
आता इथं सगळी विद्वान मंडळी आहे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करू अनुक्रमे मल विक्षेप या दोन दोषाची निवृत्ती केली. आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. सागर वर्षे दुसरे नथू सिंग बाबा. पाठच करायचं. ज्ञानाचा अधिकारी कोण? ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासनेच्या द्वारा दोन दोष घालवले, मल आणि विक्षेप. फक्त आता आवरण दोष आहे आणि त्याच्यासाठी तो साधन चतुष्टय संपन्न आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षत्व.